मूर्ती पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा. ध्यानाशी मूळ सद्गुरुनाथाची मूर्ती आहे. पूजेचं मूल सद्गुरुनाथाचे चरण आहेत, जे आम्हाला अक्षय सुखाकडे घेऊन जाणारे आहेत. आणि गुरु मुखातून निघालेले शब्द दृढ विश्वासानं शुद्ध अंतकरणानं आम्ही श्रवण केले, तर ते आम्हाला शिवमय करणारे आहेत. आणि गुरुनं दिलेलं वाक्य आमच्या आचारात, व्यवहारात, उच्चारात आणि विचारात आल्यानंतर जो आमच्या देहाचा व्यवहार होतो, ती गुरुकृपा आहे. आपण ही कृपा संपादन करण्यासाठी सद्गुरुनाथाच्या चरणी मानस पूजेच्या माध्यमातून जायचं आहे. सर्वांनी सुख आसनामध्ये चिन्मुद्रा धारण करून बसायचं आहे. डोळे मिटून घ्यायचे आहेत. मानस पूजेला प्रारंभ करायचा आहे. मानस पूजेला प्रारंभ करायचा आहे. आपण शिवपाठ, इष्टलिंग पूजा आणि गुरुमंत्राचा जप करून काया वाचा मनानं शुद्ध झालेलो आहोत. काया वाचा मनानं शुद्ध झालेलो आहोत. आणि हा त्रिकरण शुद्ध झालेला देह घेऊन आम्ही वीरमठ राजूर येथे परमपूज्य गुरुमाऊलीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. मठामध्ये प्रवेश केल्याबरोबर आम्हाला अगाध शांतीचा, परम प्रसन्नतेचा, परमानंदाचा अनुभव येत आहे. जी भूमी सद्गुरु मडिवाळ शिवाचार्य अप्पाजीच्या पदस्पर्शाने पावन झाली, जी भूमी राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य अप्पाजीच्या वास्तव्यानं पुनीत झाली, अशी भूमी आमची सर्व चिंता दुःख दूर करून आम्हाला परम शांती प्रदान करत आहे. आम्ही मठामध्ये गेलेलो आहोत. मठातील नळाची तुटी चालू करून स्वच्छ हात पाय तोंड धुतलेले आहे. तिथं विभूती ठेवलेली आहे. ती विभूती इष्टलिंगाला अर्पण करून शिवाय नमः म्हणत कपाळावर धारण केलेली आहे. विभूतीच्या बाजूला गुरु माऊलीच्या पादुका ठेवलेल्या आहेत. त्या पादुकाला आम्ही नतमस्तक झालेलो आहोत. मठामध्ये विशाल बेलाचं झाड आहे. ते विशाल बिल्व वृक्ष गुरु माऊलीच्या सेवेने पावन झालेलं आहे. त्या बिल्व वृक्षाचे आम्ही 5 दळ तोडत आहोत. प्रत्येक दळ तोडताना शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणून बिल्वदळ तोडलेले आहेत. आणि अप्पा जिथे बसतात तेथे आम्ही दुसऱ्या मजल्यावर आलेलो आहोत. परमपूज्य गुरु माऊली त्या झोपाळ्यावर बसलेले आहेत.
अप्पाच्या कपाळावर त्रिपुंड भस्म कुमकुम लावलेलं आहे. पांढरा शुभ्र शर्ट, पांढरी धोती परिधान केलेली आहे. माऊलीचे चरण चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत आणि प्रसन्न मुद्रेने स्मित हास्य करत अप्पा आपलं स्वागत करत आहेत. अप्पाला पाहून आपल्यालाही आनंद झालेला आहे. परम शांतीची अनुभूती येत आहे. अप्पाच्या आम्ही जवळ गेलेलो आहोत. अप्पासाठी सुगंधित फुलाच्या माळा आम्ही प्रत्येक फूल शिवाय नमः म्हणत ओवलेलं आहे. अशा माळा दंडात मनगटावर आम्ही बांधलेल्या आहेत आणि माऊलीच्या गळ्यात पुष्पहार आम्ही घालत आहोत आणि तोच हार परमपूज्य अप्पा आशीर्वाद रूपानं आम्हाला घालत आहेत. आता आम्ही अप्पाचे चरण पूजन करण्यासाठी खाली बसलेलो आहोत. आमचा डावा तळहात अप्पाच्या तळव्याखाली ठेवलेला आहे. उजव्या हातात पवित्र जलकुंभ आहे. त्या जलकुंभावर हात ठेवून शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत अभिमंत्रित करून अप्पाच्या चरणाचा अभिषेक आम्ही करत आहोत. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. अभिषेक केल्यानंतर पवित्र गुरुचरणीचं तीर्थ आम्ही प्राशन करत आहोत. गुरुवे नमः, लिंगाय नमः, जंगमाय नमः, गुरुलिंग जंगम पादोदकाय नमः. सर्वमंगलमांगल्यं सर्वपावनं सर्वसिद्धिकरपुषा शंभू पादांबुधारणं. परमपूज्य गुरु माऊलीच्या तीर्थानं आमच्या देहातील सर्व रोग समूळ नष्ट झालेले आहेत. आमचा देह निरोगी झालेला आहे. मन शुद्ध झालेलं आहे. बुद्धी निर्मळ झालेली आहे. अहंकार गुरुचरणीच्या तीर्थात विलीन झालेला आहे. पावन तीर्थ घेऊन आम्ही पावन झालेलो आहोत. आम्ही आता अप्पाचे चरण स्वच्छ पांढऱ्या वस्त्राने पुसून घेत आहोत आणि चरणाला शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत दोन्ही चरणाला विभूती लावलेली आहे. अंगुष्टाला हळदी कुंकुम लावून पूजा करत आहोत आणि अप्पाच्या चरणावर बिल्वदळ समर्पित करत आहोत. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. बिल्वदळ अर्पण केलेले आहेत. अप्पाची आरती केलेली आहे आणि आम्ही साष्टांग दंडवत घातलेला आहे. सर्वांग त्या भूमीवर टेकलेला आहे. मस्तक अप्पाच्या चरणावर टेकलेला आहे. ती दिव्य ज्ञान धारा, ती प्रकाश धारा अप्पाच्या अंगुष्टातून आमच्या भूमध्यामध्ये अग्निचक्रामध्ये प्रवेश करत आहे. सूर्य निघाल्यावर जसा विश्वातील काना कोपऱ्यातील अंधकार दूर होऊन विश्व प्रकाशमय होते, तसं गुरु माऊलीची ज्ञानधारा प्रकाशधारा आमच्या देहामध्ये प्रकाशित झालेली आहे. शुद्ध सर्वांग प्रकाशित झालेला आहे. अज्ञानाचा अंधकार नाहीसा झालेला आहे. आता आम्ही अप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. हात जोडलेले आहेत. अप्पा, तुम्ही मानवाचा महादेव करण्यासाठी शिवयोग शास्त्र हा पावन ग्रंथ लिहिलेला आहे. जीवाला शिव करण्यासाठी प्रत्येक विश्वातला मानव महादेव झाला पाहिजे. प्रत्येक जीव शिव झाला पाहिजे. याच कारणासाठी तुम्ही देह धारण केला आणि याच कारणासाठी तुम्ही शिवयोग हे तत्वज्ञान या धरातलावर आणले. ते शिवयोग शास्त्र
आम्हाला आपल्या मुखातून श्रवण करण्याची इच्छा आहे. आप्पा, आमच्यावर कृपा करा आणि ते शिवयोग शास्त्र आम्हाला सांगा. अशी विनंती आम्ही सर्वांनी परमपूज्य आप्पांना केलेली आहे आणि आमची विनंती परमदयाळू गुरु माऊलीने स्वीकार केलेली आहे आणि आप्पा शिवयोग शास्त्र सांगत आहेत. आपण सर्वजण मनाचे कान करून हा पावन ग्रंथ श्रवण करत आहोत. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितेन तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. आपण शिवयोग शास्त्र हा पावन ग्रंथ श्रवण करत आहोत. या ग्रंथातील प्रस्तावनेतील आपण शिव परब्रह्म आणि शिव तत्व या प्रकरणाचा विचार करत आहोत. शिव संस्कृती आणि शिवागम वेदपूर्वकालीन आहे. तरीही जे चांगलं ते स्वीकारायचं. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे मांगल्य, शिव म्हणजे पवित्रता, शिव म्हणजे प्रेम, शिव म्हणजे शांती, शिव म्हणजे आनंद. या शिव तत्वाचं वेदात, उपनिषदामध्ये, स्मृतीमध्ये, श्रुतीमध्ये जेथे जेथे वर्णन केलेले आहे ते वर्णन आम्ही उदार मनाने स्वीकारलेलं आहे. आचार्य भगवत्पाद रेणुकाचार्यांनाही ते मान्य आहे, त्यांनीही स्वीकारलेला आहे. मग उपनिषदाच्या कोणत्या भागात शिवतत्व आहे याचा विचार करण्यासाठी आपण उपनिषदाची संख्या, उपनिषद किती आहेत, मुख्य उपनिषद कोणते आहेत, त्यामध्ये काय सांगितलं आहे याचं थोडक्यात आपण चिंतन करत आहोत. आपण पाहिलं ईश्वर सर्वव्यापी आहे हे ईशावास्य ईश उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. केन उपनिषद यामध्ये शिष्य गुरुला विचारतो मी कोण आहे. त्यावेळेस गुरु त्याला उपदेश करतात. तूच शोध, मी शरीर आहे का, मी मन आहे का, मी बुद्धी आहे का, मी प्राण आहे का, का या सर्वांना जाणणारा आहे, याचा तूच शोध घे आणि मला सांग तू कोण आहेस. पुढे येतो कट उपनिषद. यामध्ये नचिकेत आणि यमराजाचा संवादाची कथा वर्णन केलेली आहे. जो नचिकेत आपल्याला दान काय करावं हे शिकवतो. दानाची पद्धती कशी असावी, दान करताना भाव कसा असावा. आणि वडिलांनी यमराजाला तुला दिले म्हणल्यावर वडिलाचा शब्द खोटा होऊ नये म्हणून यमाच्या दारात जातो आणि यमधर्माला प्रसन्न करून आत्मज्ञानाचं रहस्य विचारतो आणि वडिलाचाही उद्धार करतो. आम्ही संसारात कसं वागावं, काय करावं ही कथा मला शिकवते. पुढं प्रश्न उपनिषद यामध्ये शिष्य महर्षी पिपलाद यांना विचारतात, प्राण काय आहे, सृष्टीची उत्पत्ती कशावर आधारित आहे, असे 6 प्रश्न विचारलेले आहेत आणि 6 प्रश्नाची उत्तर या प्रश्न उपनिषदामध्ये दिलेले आहेत. मुंडक उपनिषद ज्यामध्ये सत्यमेव जयते
हे ब्रीद वाक्य जे आपल्या संविधानामध्ये घेतलेलं आहे, आपल्या राजधर्मामध्ये घेतलेलं आहे, आपल्या चलनामध्ये सत्यमेव जयते लिहिलेलं आहे. आपण चलन सत्य मार्गाने मिळवलं पाहिजे, पैसा सत्य मार्गाने मिळवलं पाहिजे. हे नोटवर किंवा पैशाच्या बंद्यावर लिहिलेलं आम्हाला मार्ग दाखवतं, शिकवतं. पण आम्ही विसरतो आणि चुकीच्या मार्गानं धन मिळवतो. हे सत्यमेव जयते ब्रीद वाक्य मुंडकोपनिषदातून घेतलेलं आहे. आणि यामध्ये पराविद्या जी मी आणि विश्व शिवरूप आहे ती सांगणारी विद्या म्हणजे पराविद्या, आणि मी वेगळं आणि जग वेगळं समजून मी तू भेद मनात आणणारी विद्या म्हणजे अपराविद्या. या दोन विद्येतला फरक सांगितलेला आहे. 6वं उपनिषद येतं मांडुक्य उपनिषद. यामध्ये ओंकाराचं निर्गुण निराकार परमात्मा ओंकार आहे आणि नमः शिवाय हे परमात्म्याचं सगुण साकार रूप आहे. शिव तत्व म्हणजे ओंकार आणि 35 तत्वात नटलेलं विश्व म्हणजे नमः शिवाय. हा गुरुमंत्र तुम्हाला मला सर्वांना मिळाला, पण शुद्ध अंतकरण झाल्याशिवाय तो गुरुमंत्र फलद्रूप होणार नाही. तो गुरुमंत्र फलद्रूप व्हावा, आमच्या दृष्टीनं शिव पाहावा, आमच्या कानानं शिव ऐकावा, आमच्या हातानं शिव कार्य व्हावं, आमच्या पायानं शिव पथावर चालावं. याकरता आमच्या अंतकरणातील राग दोष समूळ निघून गेले पाहिजेत, अंतकरण वृत्ती स्वच्छ झाली पाहिजे. त्यावेळेस तो गुरुमंत्र फलद्रूप होईल आणि आम्हाला शिवदृष्टी प्राप्त होईल. जशी आचार्य सोमानंदनाथांना शिवदृष्टी प्राप्त झाली आणि त्या शिवदृष्टीतून त्यांनी शिवदृष्टी हा शिवदर्शनातील महान ग्रंथ लिहिला. तशी दृष्टी आम्हाला प्राप्त होण्यासाठी गुरुमंत्र फलद्रूप झाला पाहिजे. गुरुमंत्र आमच्या हृदयाच्या दारात येऊन उभारलेला आहे आणि हा मंत्र फलद्रूप झाल्यानंतर जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या या 4 अवस्थेच्या पलीकडे जाऊन आम्ही शिव परब्रह्म हो असं मांडुक्य उपनिषद सांगतं. आता आपण 7व्या उपनिषदाचा विचार करू. 7वं उपनिषद आहे तैत्तिरीय उपनिषद. यामध्ये गुरु शिष्याचं नातं, गुरुचं आणि शिष्याचं नातं काय असतं? आई आणि लेकरू हे जगातलं सगळ्यात शुद्ध पवित्र नातं. निस्वार्थ भावनेनं आई लेकरावर प्रेम करते. म्हणून पहिली गुरु कोण म्हणतो आपण? पहिली गुरु कोण म्हणतो आपण? आई. आपली आई पहिली गुरु आहे. आणि मात्र देवो भव हे वाक्य तैत्तिरीय उपनिषदातून आपल्याला मिळालेलं आहे. मात्र देवो भव, पितृ देवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव आणि देवादी देवो भव. या उपनिषदामध्ये पहिला नमस्कार कुणाला करायला सांगितलेला आहे? तर मात्र देवो भव. ज्या आईनं आम्हाला 9 महिने पोटात ठेवलं, ज्या आईनं आम्हाला बोलायला शिकवलं, ज्या आईनं आम्हाला जेवायला शिकवलं, ज्या आईनं आम्हाला हात धरून चालायला शिकवलं, ज्या आईनं आम्हाला तुझे वडील कोण आहेत हे सांगितलं, ज्या आईनं आम्हाला जग काय आहे सांगितलं, त्या आईचे खूप उपकार आहेत. आम्ही एक दिवस मातृ दिनाचा स्टेटस ठेवतो
आणि आम्ही आईचे भक्त आहोत म्हणून सांगतो. आणि 364 दिवस आम्ही आईला नमस्कार करतो का? आईच्या शब्दात राहतो का? आईला सुख होईल असं वागतो का? असा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आहे. आपण सत्संगात कशासाठी आलो? तर परम शांती, परम आनंद, परम ज्ञान, पूर्ण तृप्ती, सर्व व्यापकता मिळवण्यासाठी शिवयोग शास्त्र आपण श्रवण करत आहात. मग तुम्हाला शिव व्हायचं आहे, तर तुम्हाला आईमध्ये देव दिसतो का? हे तैत्तिरीय उपनिषद सांगतं की तुम्हाला तुमच्या आईमध्ये ईश्वराचं दर्शन झालं पाहिजे. तुम्ही तुमच्या आईशी प्रेमानं वागता का? आईची सेवा करता का? कधी आईचे पाय दाबता का? कधी आईला नमस्कार करता का? कधी आई तुझं सुख कशात आहे? आई तुला आनंद कशात वाटतो? असं विचारता का? आम्ही लाखोच्या पंक्ती घालतो जेवायला. सप्ताहामध्ये प्रसादाचा दिवस घेतो, अन्न छत्र चालवतो आणि घरी जर आमच्या आईला वेळेवर चहा मिळत नसेल, आमच्या आईला सुख होईल असा आमच्या मुखातून शब्द निघत नसतील, आमच्या आईला समाधान होईल असं जर आमचं वागणं नसेल, तर मन्मथ माऊली काय म्हणतात? माय बापा अन्न न घाली चांडाळ, अन्न छत्री जळ वाढीतसे. माय बापाला तू अन्न घालत नाहीस, माय बापाला तू प्रेमाचे 2 शब्द बोलत नाहीस, आई वडिलाला सुख होईल असं तुझ्याकडून आचरण होत नाहीस आणि तू अन्न छत्र चालवतोस, लाखाची पंगत जीव घालतोस. पुण्य करिता पाप जोडे तया लागी, कल्पवरी भोगी नरकवास. ज्या माणसाकडून आईची सेवा घडत नाही, ज्या माणसाकडून वडिलाची सेवा घडत नाही, त्या माणसाला त्यानं कितीही लिंग पूजा करू, त्यानं कितीही प्रवचन ऐकू, त्यानं कितीही प्रवचन करू, त्यानं कितीही शिवकथा सांगू, त्यानं कितीही कीर्तन करू, आणि आई वडिलाची जर त्याच्याकडून उपेक्षा होत असेल, आई वडिलाचा जर पदोपदी अपमान होत असेल, तर पुण्य करिता पाप जोडे तया लागी. लिंग पूजा करतो, पुण्याचं काम आहे. शिवपाठ करतो, पुण्याचं काम आहे. शिवयोग शास्त्र श्रवण करतो, पुण्याचं काम आहे. मठामध्ये जाऊन गुरुदर्शन घेतो, पुण्याचं काम आहे. पण आई वडिलाला आईला आई म्हणत नाही, वडिलाला वडील म्हणत नाही. आई वडिलाच्या गळ्यात दोरी आणि बायको खांद्यावरी, अशी आमची अवस्था झालेली आहे. आमची बायको, आमचे लेकर म्हणजे आमचं विश्व झालेलं आहे. आम्ही कोठे चाललो आहोत? धरिले मानसी मोल देऊ गारा, मग कैसा प्राप्त होईल हिरा. आपल्याला जर हिरा पाहिजे असेल तर गारगोटी देऊन हिरा मिळेल का? हिऱ्याची किंमत द्यावी लागेल. काय करावं लागेल? हिरा घ्यायचा आहे आपल्याला, डायमंड, तर हिऱ्याची किंमत दिल्यावर मिळेल का? गारगोटी देऊन हिरा मिळेल? हिऱ्याची किंमत हिऱ्याची किंमत द्यावी लागेल. मग आपल्याला देव पाहिजे, देव पाहिजे, देव पाहिजे असं उठल्यापासून झोपेपर्यंत म्हणतो, नव्हे मला देव व्हायचा आहे, मी शिव आहे.
मी शिव आहे ही अनुभूती आम्हाला काय येत नाही? तर आमचं कुठं चुकतंय? ज्या जन्मदातीनं आम्हाला जन्म दिला, त्या जन्मदाती सोबत आम्ही प्रेमानं वागतो आहोत का? तिला सुख होईल असं आम्ही बोलतो का? आम्ही जगाशी सगळ्या जगाला प्रेमानं बोलतो आणि आईची उपेक्षा करतो. आईचा पदोपदी अपमान करतो. पतीला तुम्ही सर्वस्व मानलं. तुमच्या वडिलांचं नाव सोडलं. तुमचं नाव सोडलं. इथं आल्यावर तुमचं नाव बदललं. तुमच्या नावाच्या पुढे वडिलांचं नावाऐवजी पतीचं नाव लागलं. पती सर्वस्व आहे तुमचा. मग पतीची आई कोण झाली तुमची? कोण झाली? तुमची आईच झाली. पतीच्या आईला, त्या सासूला आपल्या आईप्रमाणे वागवलं पाहिजे. आईप्रमाणे तिची सेवा केली पाहिजे. आईप्रमाणे तिला समजून घेतलं पाहिजे. आणि सासूकडे जर अधिकार असेल, तर तिनं सुनेला मुलीप्रमाणे वागवलं पाहिजे. हे परम रहस्य आहे. हे आचाराचं रहस्य आहे. आणि आम्ही जर इथं चुकत असलो, मन्मथ माऊली म्हणतात, वर्म ते चुकती. मन्मथ म्हणे जन वर्म ते चुकती 84 ची गुंती पडे तेने. अरे वर्म चुकता तुम्ही आणि पूजा पाठ करता, कीर्तन प्रवचन करता, कथा सांगता, कथा ऐकता, सर्व करता. पण मातृ देवो भव, पहिली पूजा सांगितली आहे, मातृ देवो भव. त्या आईची जर उपेक्षा करत असाल, तर तुम्हाला देवत्व प्राप्त होणार नाही, असं हा तैत्तिरीय उपनिषद आम्हाला सांगतो. आणि आम्हाला आई वडिलाचं महत्व कळालं. पहिलं नमस्कार आईला सांगितलेलं आहे शास्त्रानं, मातृदेवो भव. कारण तिनं आम्हाला बोटाला धरून चालायला शिकवलं. तिनं आम्हाला बोलायला शिकवलं. तिनं आम्हाला जगाची ओळख करून दिली. म्हणून पहिली गुरु आई आहे. वडिलांनी आम्हाला आमचा सांभाळ केला. प्रसंगी फाटके कपडे घातले, पण आम्हाला नवे कपडे घेऊन दिले. जसं झाड उन्हात राहतं आणि खाली बसलेल्याला सावली देते, तसं उन्हात पावसात भिजणारं झाड म्हणजे आपले वडील आहेत. ही जाणीव आहे का आमच्याकडं? आम्ही कितीही मोठे होऊ, आमच्या आई-वडिलांपेक्षा मोठे होऊ शकत नाही. ही संस्कृती, ही संस्कार तैत्तिरीय उपनिषद आम्हाला सांगतं. तिसरा नमस्कार आम्हाला सांगितलेला आहे, अतिथी देवो भव. आमच्या घरी आलेला अतिथी हा देव आहे. त्याला आल्यावर या बसा, नमस्कार, या बसा असं म्हणलं तर काही तुमचं बिघडल का? असं अण्णा बसवांना एका वचनात सांगतात. अतिथी देव आहे. घरी येणारा अतिथी हा देव आहे. आणि त्या अतिथीलाच आम्ही स्वागत केलं पाहिजे. या नमस्कार काका, या बसा. त्यांना बसवलं पाहिजे. एक ग्लासभर पाणी आणून दिलं पाहिजे. काही बिघडेल का आमचं? हे उपनिषद सांगतं, अतिथी देवो भव. तुमच्या घरी येणारा अतिथी देव आहे. त्याचं प्रेमानं स्वागत करा. तुमच्या घरी खुर्ची असेल तर चांगलं, नसेल तर एक पोतं टाका. पोत्यावर बसायला जागा द्या. एक ग्लासभर पाणी द्या आणि प्रेमानं चौकशी करा. आपलं कसं काय येणं झालं? आम्ही काय करू शकतो आपल्यासाठी? ही संस्कृती आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव. शक्य असेल तर चहा द्या. शक्य असेल तर जेवायला द्या.
काहीच नसेल तर प्रेमानं दोन गोष्टी बोला, ही आमची संस्कृती आम्हाला शिकवते. असतो मा सद्गमयो, असत्याकडं सत्याकडं घेऊन जाणारी संस्कृती आहे. तिसरा देव अतिथी सांगितला आणि चौथा देव गुरु देवो भव. चौथा देव आहे गुरु. आम्ही पहिल्या 3 देवाची सेवा केलो तर आम्हाला गुरु कळतील. आम्हाला आईच कळाली नाही. आईची उपेक्षा करतो आणि मठात जाऊन सेवा करतो. वडिलाची उपेक्षा करतो आणि मठात जाऊन सेवा करतो. आलेल्या अतिथीला आम्ही नीट बोलत नाही. हा आमचा पाठ. त्या पाठात आलेले अतिथी प्रत्येकाच्या शब्दाचा आम्ही सन्मान राखला पाहिजे. प्रत्येकाची इच्छा आम्ही जाणून घेतली पाहिजे. त्या पाठात येणारे अतिथी आहेत आम्ही. कुणाला बोलायचं आहे का? कुणाची इच्छा आहे का? कारण प्रत्येक माणूस आमच्यासाठी देव आहे. हे उपनिषदानं सांगितलेलं आहे. आई देव आहे, वडील देव आहे आणि तुम्हाला भेटणारा अतिथी देव आहे. या 3 देवाला आम्ही प्रसन्न केल्यानंतर चौथा क्रमांक येतो गुरु सद्गुरुनाथाचा. ज्याला हे 3 देव कळले त्याला गुरु कळतील आणि ज्याला गुरु कळले, हे 3 देव कळणं म्हणजे अंतःकरणाच्या शुद्धीचा प्रवास आहे. आमच्या आईमध्ये देवत्व दिसलं. आमच्या आईची आमच्याकडून सेवा झाली, वडिलाची सेवा झाली, अतिथीचा मान सन्मान झाला की आमचं अंतःकरण शुद्ध होतं आणि शुद्ध अंतःकरणाचा शिष्य ज्यावेळेस गुरुकडे जातो. सद्गुरु म्हणजे जीवाचा शिव करणारे आहेत. आईनं आम्हाला जगावं कसं शिकवलं, वागावं कसं शिकवलं. सद्गुरुनाथ आम्हाला हे विश्वात नटलेलं चैतन्य तूच आहेस, तू शिव आहेस हे बोध देतात. पण त्याकरता अंतःकरणाची शुद्धी पाहिजे. सद्गुरूच्या शब्दावर विश्वास पाहिजे. सद्गुरुनाथानं आम्हाला इष्टलिंग दीक्षा दिली. इष्टलिंग दीक्षा दिल्यानंतर आम्ही रोज प्रेमाने इष्टलिंगाची पूजा केली पाहिजे. इष्टलिंगाचा अभिषेक करताना सद्गुरूच्या चरणाचा आम्ही अभिषेक करत आहोत असा भाव असला पाहिजे. सद्गुरूने लिंग दिले हाती तेव्हा काय निरूपिले शिष्याप्रती, ही जाणूनी माझीच मूर्ती मदभावे पूजिजे. ही लिंग माझी मूर्ती आहे. रोज सद्गुरुनाथ तुझ्या हृदयावर विराजमान आहेत ही आठवण ठेव. डोळ्यानं पाहताना गुरु माऊली हृदयावर आहेत. मी काय पाहिलं पाहिजे विचार कर. कानानं ऐकताना गुरु माऊली लिंग रूपानं माझ्या हृदयावर आहेत. मी काय ऐकलं पाहिजे? निंदा ऐकली पाहिजे का शिवस्तुती ऐकली पाहिजे? काय ऐकलं पाहिजे? काय ऐकलं पाहिजे आम्ही? निंदा ऐकली पाहिजे का स्तुती ऐकली पाहिजे? शिवभजन शिवपूजन ऐकलं शिव पाहिजे. शिवस्तुती ऐकली पाहिजे. जय शिवस्तुती ऐकली. गुरुदेव. स्तुती ऐकली पाहिजे. जय गुरु. जय गुरुदेव. आमच्या डोळ्यानं विकार निर्माण करणारे दृश्य पाहिले पाहिजेत का निर्विकार परमेश्वराकडे घेऊन जाणारे गुरु मूर्तीचं दर्शन घेतलं पाहिजे? काय पाहिलं पाहिजे आमच्या डोळ्यानं? काय पाहिलं पाहिजे? गुरुमूर्ती पाहिली पाहिजे. गुरु मूर्ती पाहिली पाहिजे. जे जे दिशे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाढे. प्रत्येक माणसामध्ये माझे गुरु माऊली आहेत. ही जाणीव हृदयावर इष्टलिंग असताना आम्हाला असली पाहिजे. आमच्या हातानं काम करताना हृदयावर गुरु माऊली बसले पाहिजेत. दुधामध्ये पाणी कसं मिसळू हा विचार आहे. तांदळामध्ये तांदळासारखे खडे कसा मिसळू?
हृदयावर गुरु महाराज बसलेले आहेत हा विचार आहे. शेंगदाण्यासारखे खडे कशी मिसळू हा विचार आहे. पाहणारे गुरु माऊली आहेत. पेट्रोल मध्ये राखेल कसं मिसळू हा विचार आहे. पाहणारे गुरु माऊली आहेत. आमची प्रत्येक क्रिया शुद्ध झाली पाहिजे. आम्ही कुणाशी कसं बोलतोय, कुणाशी काय बोलतोय, हे बोललं तर माझ्या हृदयावर बसलेल्या लिंग रूपात विराजमान असलेल्या गुरु माऊलीला आवडेल का हा विचार आहे. प्रत्येक पाऊल टाकताना तंबाखू खाल्ली तर गुरु माऊलीला आवडेल का, गुटखा खाल्ला तर गुरु माऊलीला आवडेल का, दारू पिली तर गुरु माऊलीला आवडेल का. आम्ही इष्टलिंग दीक्षा घेतली आहे गुरु माऊलीकडून. गुरु महाराज म्हणतात, ही जाणूनी माझीच मूर्ती मद भावे पूजीचे, जे जे होईल लिंगाशी अर्पण ते ते मज होईल सहज समर्पण. हे गुरु माऊली सांगतात. मग आम्ही हृदयावर लिंग धारण केला आणि तंबाखू खाऊ लागलो, गुटखा खाऊ लागलो, मावा खाऊ लागलो आणि दारू पिऊ लागलो तर ते माझ्या गुरु माऊलीला आवडेल का हा विचार आहे. आम्ही म्हणतो आम्हाला देव का भेटत नाही, कसा भेटेल देव. इष्टलिंगाच्या धारणानं आमची क्रिया शुद्ध झाली का. क्रिया शुद्ध झाली का, छाती ठोकपणे आम्हाला सांगता येईल का. प्रत्येक कार्य करताना हृदयावर गुरु माऊली आहेत हे आम्हाला आठवण आहे का, सांगता येईल आपल्याला. सांगता येईल का की प्रत्येक काम करताना, प्रत्येक इंद्रियाचा व्यवहार करताना माझ्या हृदयावर विराजमान लिंग रूपानं सद्गुरुनाथ आहेत ही आठवण ठेवून माझ्या देहाकडून व्यवहार होतोय का. आणि असा व्यवहार झाल्याचे जय गुरुदेव. म्हणजे बदल तर खूप झाला, पण येते अशी आठवण येते की गुरुदेव आहेत आपल्याजवळ म्हणून. जय गुरुदेव. अशी आम्हाला आठवण आल्यानंतर ती लिंगपूजा खरी लिंगपूजा होईल, अखंड लिंगपूजा होईल. आम्ही लिंगपूजा करतो, कधी कधी पूजा झाल्यावर कोणतं सांगतं विभूतीच लावलं नाही बघा तुम्हाला, कारण आम्हाला आठवण नाही की आम्ही पूजा करत आहोत. आमची पूजा होऊन जाते आणि न्यास करायचा राहिला आमच्या लक्षात पुन्हा येतं. कधी कधी पूजा होऊन जाते आणि तीर्थ घ्यायचं विसरलं, असं होतं. का होतं असं, आठवण नाही. आम्ही आठवून येते आठवू लागलो, समरून येते समरू लागलो, म्हणून हा परिणाम होतो. इष्टलिंग पूजेनं आमचे देहाचे व्यवहार, देहाच्या क्रिया पवित्र शुद्ध झाल्या पाहिजेत. आम्ही अनुग्रह घेतला, गुरुमंत्राचा कानामध्ये अनुग्रह घेतला. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना, बऱ्याच सद्भक्तांनी गुरु माऊलीकडून मंत्र अनुग्रह घेतलेला आहे. मंत्र अनुग्रह काय सांगतो, मनाची शुद्धी सांगतो. मनाची शुद्धी सांगतो. मंत्र अनुग्रह काय सांगतो, ओंकार हे तुझं निर्गुण निराकार स्वरूप आहे आणि नमः शिवाय हे तुझं सगुण साकार रूप आहे. हे विश्व पंचाक्षरी महामंत्राचं स्वरूप आहे आणि ओंकार तू पाहणारा ओंकार आहेस आणि जे पाहिलं जातं ते तुझं साकार रूप आहे, नमः शिवाय आहे. या मंत्राचं आम्ही मनन केलं का, या मंत्राचं आम्ही निधिध्यासन केलं का, या मंत्राचं आम्ही मंथन केलं का. या मंत्राचं मंथन झाल्यानंतर आमचे डोळे जे जे पाहू ते ते शिवरूप पाहतात का. कारण मनाचा स्वामी हा षडाक्षरी मंत्र आहे.
मनाचं मंथन करणारा आहे. बीज मंत्र हा नमः शिवाय आपलासा केला. सदा जपे जो प्रेम भक्तीने. आम्ही सदा प्रेम भक्तीने याला जपतो का? हा विचार आहे. आणि त्यावेळेस गुरुच्या चरणावरली श्रद्धा आणि अंतकरणाची शुद्धी आणि गुरुनं दिलेला मंत्र ज्यावेळेस फलद्रूप होतो आणि आमच्यासाठी विश्व शिवमय होत, असं झाल्यानंतर आमच्यावर गुरुची कृपा आहे म्हणावं. कृपा झाली समजावं. ज्या दिवशी आमचे डोळे ज्या माणसाला पाहतील तो माणसाचा आकार नाही दिसला पाहिजे. माझा आत्मा आहे. माझ्या आत्म्यानं हा काळा रंग धारण केलेला आहे. माझ्या आत्म्याचं हे सौंदर्य आहे. मी आणि हे वेगळे नाही. कुठं मी कुरूप आहे, कुठं मी सौंदर्यवान आहे, कुठं मी श्रीमंत आहे, कुठं मी गरीब आहे, कुठं मी सज्जन आहे, कुठं मी चोर दरोडेखोर आहे. या सर्वांमध्ये नटलेला परमात्मा मीच आहे. ही अनुभूती ज्या दिवशी आम्हाला आली त्या दिवशी आमच्यावर गुरु कृपा झाली असं सांगितलेलं आहे. आणि या तैत्तिरीय उपनिषदामध्ये अन्नाचं महत्व सांगितलेलं आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव आणि आचार्य देवो भव आणि 5वा नंबर देवादी देवो भव. आम्ही काय करतो, 5व्या नंबरची पहिल्यांदा पूजा करतो. काशीला जातो, रामेश्वरला जातो, बद्रीनाथला जातो, केदारनाथला जातो आणि पहिल्या 4 देवाला विचारतच नाही. आईला आई म्हणत नाही, बापाला बाप म्हणत नाही, भावाला भाऊ म्हणत नाही, बहिणीला बहीण म्हणत नाही, आलेल्या अतिथीचा सन्मान करत नाही आणि गुरुवचनावर विश्वास ठेवत नाही. आणि 5व्या नंबरच्या देवाचा नंबर 5वा आहे. पहिला नाही. पहिला नंबर आईचा आहे. आमची सुरुवात चुकत आहे का बरोबर आहे? कशी आहे आमची सुरुवात? आम्ही देवाला महत्व देतो का आईला महत्व देतो? काय करतो आम्ही? देवाला महत्व देतो. आमचं चुकत आहे का बरोबर आहे? चुकत आहे महाराज. आम्ही चुकत आहे. तासन तास पूजा करतो आणि म्हाताऱ्या सासून म्हणलं चहा दे ग माय, कस तर होऊ आले, कासावीस होऊ आले. उठलं की चहा पहिल्या जन्मात कधी खाल्ली आहे का पिली आहे का नाही की म्हातारी पूजा करू दिना, परमर्ष वाचू दिना, काही करू दिना. असं जर म्हणलो तर तो शिव काय म्हणेल? इकडे माझी पूजा करे बरवे परी, तिकडे जीव हिंसा करी. त्याची पूजा कैशी घेऊ मी गौरी, मुखी घास माथी डांग म्हणून या. इकडं माझी पूजा करलेला आहे, सवळ्यात पाणी आणलेलं आहे, अभिषेक करलेला आहे, भस्म लावलेला आहे, बिल्व पत्र वाहत आहे आणि म्हाताऱ्या सासून कब्बर चहा मागितली. काय तर गरम रोटी करून दे, चावना गेले, गरम चपाती करून दे, चावना गेले म्हणले आणि तिला जर वस मन उठली तर ती पूजा होईल का? होईल का पूजा? तुम्ही ज्या नाही. तुम्ही ज्या देवाची पूजा करता त्या देवाचा 5वा नंबर आहे. पहिला नंबर आईचा आहे, सासूचा आहे. 2रा नंबर वडिलाचा आहे, सासऱ्याचा आहे. 3रा नंबर अतिथीचा आहे आणि 4था नंबर हे आचार शिकवणाऱ्या गुरुचा आहे. पहिल्या तिघावर तुम्हाला जर प्रेम करता आलं तर तुमचं अंतकरण शुद्ध होईल आणि गुरुनं सांगितलेलं तुमच्या लक्षात राहील. मग आमचं मन बिघडायचं कारण काय? उपनिषद सांगतं अन्नाचं महत्व. तुमच्या घरी येणारं अन्न कष्टातून आलं पाहिजे, इमानदारीच्या पैशातून आलं पाहिजे,
घाम गाळून आलं पाहिजे. आणि ते अन्न आल्यानंतर तुम्ही ते निसताना, ज्वारी, गहू, तांदूळ निसताना शिवाय नमा शिवाय नमा म्हणत निसलं पाहिजे. त्या अन्नावर संस्कार केले पाहिजेत. गिरणीत टाकताना शिवाय नमा म्हणून दळलं पाहिजे. पीठ चाळताना शिवाय नमा म्हणलं पाहिजे. पिठामध्ये पाणी घालताना शिवाय नमा म्हणलं पाहिजे. कणिक तिंबताना शिवाय नमा म्हणलं पाहिजे. चपाती लाटताना शिवाय नमा म्हणलं पाहिजे. कांदे चिरताना शिवाय नमा म्हणलं पाहिजे. लसूण सोलताना शिवाय नमा म्हणलं पाहिजे. कढईत तेल टाकताना शिवाय नमा म्हणलं पाहिजे. फोडणी देताना शिवाय नमा म्हणलं पाहिजे. स्वयंपाक करताना शिवाय नमा म्हणलं पाहिजे. जेवायला वाढताना शिवाय नमा म्हणलं पाहिजे. आपण नेमकं उलट करतो. उठल्यापासून ह्या लोकांचं करता करता माझे हाड झिजून गेले. या संसारात मला सुख मन मिळालं नाही. या बाबानं जसं घरात आणलाय तसं माझ्या मागे हैराणी लावलाय. कड कड करत पीठ चाळायचं, कड कड करत पीठ तिंबायचं, कड कड करत चपात्या लाटायचं, कड कड करत शेकायचं आणि कड कड करत त्या नवऱ्याला लेकरावाला जीव घालायचं. जैसे खावे अन्न वैसे होवे काय मन मन. आणि म्हणायचं नवरा बिघडला, लेकर बिघडले, सगळे बिघडले. कसं बिघडणार नाहीत? मी आहो म्हणून संसार आहे. मी आले म्हणून हाय. दुसरी असती तर पळून गेली असती. दुसरी असती तर नांदली नसती. आमची चिच्छक्ती मी चिच्छक्ती आहे ही स्वतःला विसरली आणि मीपणाचा अभिमान बाळगू लागली. आणि मी करते म्हणून होतंय, मी खाऊ घालते म्हणून खायला मिळते. 4 दिवस जाऊ द्या माहेरला, कळल तुम्हाला. आणि ह्याच्याही पुढे जाऊन म्हणतात जिवंतपणी तर सुख द्यायचंच नाही. मी गेल्यावर कळल तुम्हाला मी का होते ते. म्हणजे जितेपणी ह्याला सुख लागू नये आणि मी गेल्यावरही लागू नये. काय भावना आहे आमची. आणि हृदय संपोटी शिव साठवावा, ऐशे वाटे जीवा सर्व काळ. आणि सगळ्याला देव मिळावा वाटतो. वाटतो की नाही? देव मिळावा वाटतो की नाही? प्रत्येक माणसाला असा कोणी माणूस आहे का मला देव मिळू नये असं वाटणारा? प्रत्येक माणसाला देव मिळावा वाटतो. संत म्हणतात देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. पैसे देऊन विकत आणायला ते देव काय बाजारचा भाजीपाला आहे का? उठल्यापासून झोपेपर्यंत तुझं ज्यावेळेस आचरण शुद्ध होईल, तुझं चलणं शुद्ध होईल, तुझं बोलणं शुद्ध होईल, तुझं वागणं शुद्ध होईल, तुझं पाहणं शुद्ध होईल, तुझं ऐकणं शुद्ध होईल, तुझ्या हातानं केलेलं काम लोकांचं अहित करणार होणार नाही. तुझ्या मुखातून निघालेले शब्द कोणा जीवाला दुखवणारे होणार नाहीत. तुझ्या पाहण्यानं कोणाला दृष्ट लागणार नाही अशी कुदृष्टी ठेवू नको. तुझ्या प्रत्येक इंद्रियाच्या व्यवहारातून जगाचं हित झालं पाहिजे तर ती शिवभक्ती होईल. शिवाचं स्वरूप शिवपाठाच्या 15व्या अभंगात काय सांगितलेलं आहे सांगता येईल कुणाला? शिवाचं स्वरूप शिवपाठाच्या 15व्या अभंगात काय सांगितलेलं आहे? आपुले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ते त्यांनी शिवाप्रती शरण जावे. कल्याण स्वरूपी कल्याणी रमण नामही कल्याण प्रद ज्यांचे.
शिवाचे ते नाम करिता स्मरण शीघ्रचे कल्याण होय त्याचे. शिवदास म्हणे कल्याणदायक असे माझा एक शिवचित. जगामध्ये असा एक तर माणूस आहे का नाही हो, ज्याला वाटतंय आपलं कल्याण व्हावं, आपल्या परिवाराचं कल्याण झालं पाहिजे. सगळ्यालाच वाटते का नाही? हो वाटतं. सगळ्यालाच वाटतं. मग त्या कल्याणाचा मार्ग कोणता? आपुले कल्याण व्हावे ज्याच्या चित्ती, ज्याच्या चित्तात वाटतं, ज्या माणसाला वाटतं आपलं कल्याण झालं पाहिजे, त्यानं काय केलं पाहिजे? त्याने शिवाप्रती शरण जावे. शिवाप्रती शरण जाणं म्हणजे काय? शरण जाणं म्हणजे काय? जशी एक स्त्री लग्न होऊन सासरी जाते, तिचं 10वी-12वी पर्यंत नाव आणि तिचं वडिलाचं नाव असतं. पण सासरी गेल्यानंतर ती कुणाचं नाव लागतं हो तिला? कुणाचं नाव लागतं? तिच्या नावापुढं आडनाव कुणाचं लागतं? पतीच. पतीचं लागतं. तिचं नाव बदलतं. वडिलाचं नाव जातं, पतीचं नाव येतं. आणि ती इतकं रमून जाते, की माहेरला आल्यानंतर काय म्हणते? माझ्या घरी कोणी नाही. मला इथं जास्त राहायला जमणार नाही. म्हणता का नाही? म्हणता का नाही? हो. तुम्ही तिथं जन्मलात का? तुम्ही तिथे मोठे झालात का? झालात का? कुठे मोठे झालात तुम्ही? कुठं जन्मलात? आई वडिलांच्या घरी. मग आता तुम्ही माझं घर आई वडिलाचं म्हणता का नवऱ्याचं घर वडिलाचं म्हणता? कुणाचं नवऱ्याच. घर माझं नवरा म्हणता? नाही, नवऱ्याचंच घर की माझं. जय गुरुदेव. नवऱ्याचं घर. नवऱ्याचं घर माझं म्हणता. जिथं जन्मलात, जिथं वाढलात ते तुमच्यासाठी परक झालं आणि जिथं गेलात ते तुमचं झालं. ही तुमची शरणागती आहे. स्त्री म्हणजे गंगा आहे, स्त्री म्हणजे भागीरथी आहे, स्त्री म्हणजे नर्मदा आहे, स्त्री म्हणजे तुंगभद्रा आहे, स्त्री म्हणजे कावेरी आहे. या सगळं पवित्र नद्याचं स्वरूप म्हणजे स्त्री आहे. ती स्त्री आपल्या पतीच्या घरी समर्पित होते, शरण जाते आणि त्या पतीच्या घरची होते आणि ते घर माझं आहे म्हणू लागते. तसं आम्ही शिवाला शरण गेल्यानंतर आम्ही कुणाचे झालो हो? कुणाचे झालो? शिवाचे. शिवाचे झाल्यानंतर शिव कसा आहे हो? मंगल आहे, पवित्र आहे, निर्मळ आहे, कल्याणकारी आहे. मग ती स्त्री जसं माझं घर, माझ्या घरची माणसं असे, माझा पती असा, माझी लेकरं असे, माझी मुलगी अशी, माझा मुलगा असा, एवढं कौतुक सांगते. माझं शेत असं, माझं घर असं, माझा त्या सासरचं एवढं कौतुक सांगते, की ती तिथंच जन्मलीन, तिथंच वाढली असं कौतुक सांगते. कारण ती गंगा सागराशी समर्पित झाली आणि ती सागर रूपाचं वर्णन करू लागली. मी गंगा होती विसरून गेली. तसं आपुले कल्याण व्हावे ज्याचे चित्ती, त्याने शिवाप्रती शरण जावे. आमचं आचरण कसं झालं पाहिजे? निर्मळ झालं पाहिजे, पवित्र झालं पाहिजे. आम्ही उठल्यापासून आमच्या शरीराचा व्यवहार पवित्र आहे का? झोपेपर्यंतचा कुण्याही जीवाला दुःख होईल असं आमच्या शरीराकडून घडतं की नाही? घडतं का नाही? घडते. घडते. आमच्या वाणीतून दुसऱ्याला दुःख होईल असे शब्द निघतात का नाही? निघतात निघतात. निघतात. आमच्या मनानं दुसऱ्याचा द्वेष मत्सर होतो का नाही दिवसभरात? प्रामाणिकपणे सांगा. आपण सगळे सारखे आहोत. होतो. होतो. मग आपुले कल्याण व्हावे ज्याचे चित्ती, त्याने शिवाप्रती शरण जावे. जसं तुम्ही नवऱ्याच्या घरी जाऊन नवऱ्याचे झालात तर माझं घर, माझं शेत, माझे लेकर असं कौतुक करू लागलात,
तर माझा शिव निर्मळ आहे, माझा शिव पवित्र आहे, माझा शिव कल्याणकारी आहे, असं कौतुक झालं पाहिजे. आणि असं कौतुक करता करता आपण कसं झालं पाहिजे. 15व्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात काय सांगतात माऊली? काय सांगतात? कल्याण स्वरूपी कल्याणी रमण, नाम ही कल्याणप्रद ज्यांचे. मग आम्ही त्या शिवाला शरण गेलो, त्या शिवाच्या घरी नांदायला गेलो, शिवाचे झालो. मग आम्ही कसे झालं पाहिजे? कल्याणी स्वरूपी. आमच्या दृष्टीत कल्याण पाहिजे, आमच्या मुखात कल्याण पाहिजे, हातानं काम करण्यात कल्याण पाहिजे, पायानं चालण्यात कल्याण पाहिजे, मुखानं बोलण्यात कल्याण पाहिजे, ऐकण्यात कल्याण पाहिजे. कल्याण स्वरूपी कल्याणी रमण, नामही कल्याणप्रद झालं पाहिजे. तुम्हाला जसं सासरचं नाव लागलं तसं आम्ही देवाचे झाले पाहिजे. आमचं नाम कल्याणप्रद. अहो तो शिवभक्त आहे, त्याच्याकडून असं घडणं शक्य नाही. तो शिवभक्त आहे असं तुमचा गौरव झाला पाहिजे. कल्याण स्वरूपी कल्याणी रमण, नामही कल्याणप्रद ज्याचे, शिवाचे ते नाम करिता स्मरण. अशा त्या शिवाचं नाम आम्ही जर स्मरण केलो, स्मरण करणं म्हणजे लक्षात ठेवणं आणि लक्षात ठेवल्याप्रमाणे आचरण करणं. काय आचरण करणं? मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव, आचार्य देव भव. हे उठल्यापासून झोपेपर्यंत सर्वावर प्रेम करण्याचं आचरण. शीघ्रची कल्याण होय त्याची. माऊली काय म्हणतात? असं जर आचरण तुमचं झालं तर कल्याण व्हायला किती वेळ लागल? किती वेळ लागल? शीघ्रची म्हणजे किती वेळ लागेल? जय गुरुदेव. ताबडतोब. जय ताबडतोब. आपण सारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. शुद्ध अंतकरणानं तुम्ही शिवाचं स्मरण करून सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंतचा व्यवहार शिवमय, प्रेममय, मंगलमय, आनंदमय जर तुमच्याकडून झाला तर तुमचं कल्याण, तुम्ही शिवस्वरूप, तुम्ही आत्मस्वरूप, तुम्ही चैतन्य स्वरूपाची अनुभूती तुम्हाला तात्काळ होईल. आणि वचन देतात शेवटच्या चरणात शिवदास माऊली काय वचन देतात? अनुभवानं काय सांगतात? 15व्या अभंगाच्या शेवटच्या चरणात काय सांगतात? शिवदास म्हणे कल्याणदायक, असे माझा एक शिवचितो. हा, शिवदास माऊली आपल्या अनुभवानं सांगतात, कल्याणदायक असे माझा एक. एक हा शब्द खूप महत्वाचा आहे. आत्मा किती तो? किती आत्मा? आत्मा एकच आहे. विश्वामध्ये भरलेलं चैतन्य रूपी आत्मा एकच आहे. आणि तो आत्माच शिव आहे. तो आत्म्याला जाणणं. माझ्यात जो आत्मा आहे तो पुढच्या माणसात आहे. मला कुणी चाकू मारला तर मला जसं दुःख होतं तसं पुढच्या माणसाला मी चाकू मारला तर त्याला दुःख होईल. माझा कुणी खिसा मारला तर मला जसं दुःख होतं तसं मी पुढच्या माणसाचा खिसा मारला तर त्याला दुःख होईल. मी कुणाला मला जर कुणी फसवलं तर मला जसं दुःख होतं तसं पुढच्या माणसाला मी फसवलं तर दुःख होईल. मला जर कोणी त्रास दिला तर मला जसं दुःख होतं तसं मी पुढच्या माणसाला त्रास दिला तर दुःख होतं. ही एकत्वाची जाणीव. शिवदास म्हणे कल्याणदायक असे माझा एक शिवचितो. ही एकत्वाची जाणीव ज्या दिवशी आमच्यात आली त्या दिवशी आमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ही माझी वाक पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुराजा. मन्मथ शिवलिंग विनवी ओजा. श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी. संत शिरोमणी स्वामी महाराज की जय.